नमस्कार, एशियन न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। साक्री तालुक्यातील छाईल येथे माजी संरक्षण मंत्री डॉक्टर सुभाष भामरे यांच्या नेतृत्वाखाली मराठा सामाजिक परिषद शताब्दी वर्ष अधिवेशन मोठ्या उत्साहात पार पडले। सन 1926 मध्ये खानदेशात झालेल्या ऐतिहासिक परिषदेच्या आठवणींना यावेळी उजाळा देण्यासाठी या अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले होते। या अधिवेशनासाठी युवक, महिला तसेच ज्येष्ठ नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती। 100 वर्षापूर्वी परिषदेमध्ये सहभागी झालेल्या पूर्वजांच्या वारसांचा यावेळी गौरव करण्यात आला। या अधिवेशनाच्या निमित्ताने समाजामध्ये सकारात्मक बदल घडवण्यासाठी अनेक धाडसी निर्णय घेण्यात आले। यात प्रामुख्याने मृत्यूपश्चात होणारे दशक्रियाविधी बंद करणे, अंधश्रद्धेला फाटा देणे, लग्नातील प्री वेडिंग शूटिंगला बंदी घालून विवाहाचा खर्च वधूवर दोन्ही पक्षांनी समान उचलणे, तसेच ग्रामपंचायतींच्या माध्यमातून गावागावामध्ये दारूबंदी करून व्यसनमुक्तीसाठी जनजागृती करणे अशा महत्त्वपूर्ण ठरावांना यावेळी मंजुरी देण्यात आली। आपल्या पूर्वजांनी घालून दिलेल्या आदर्श परंपरांचे जतन करून अनिष्ट प्रथा दूर करणे तसेच समाजाला नवी दिशा देण्याची शपथ यावेळी उपस्थित समाज बांधवांनी घेतली। एशियन न्यूजसाठी प्रतिनिधी सुभाष जगताप, छाईल। धन्यवाद। पुढे जाणार नाही ही हृदयात कणव असल्यामुळे 100 वर्षापूर्वी त्यांनी अधिवेशन घेतलं आणि त्या अधिवेशनात ठराव पास केलेत। आपल्याला सगळ्यांना ते अधिवेशनाची कॉपी मिळालीच असेल आणि ते वाचत असताना एक थोडा आनंद झाला की आमचे पूर्वज असे होते, आम्ही त्यांचा वारसा चालवणारे आहोत। आणि त्या ठरावामध्ये लग्नात असलेल्या अनिष्ट चालीरीती, प्रथा या बदलण्याच्या विषयी त्यांचा आग्रह होता। विज्ञानाची कास धरतात, ते जगावर राज्य करतात। जे शिकत नाही, जे विज्ञानाची कास धरत नाही, त्यांना गुलामी करावी लागते। आणि आज मित्रांनो, आपण जर पाहिलं असेल, आता समाजाला नियंत्रित करणाऱ्या ज्या सत्ता असतात, मग ती राजसत्ता आहे, धनसत्ता आहे आणि धर्मसत्ता आहे। या सगळ्या क्षेत्रात जरी पाहिलं तर आपल्याला कुठेतरी अंतर्मुख होऊन जर पाहिलं तर आपण निश्चितपणाने फार पाठीमागे आहोत याची जाणीव आपल्याला झाली पाहिजे। मला आपल्याला दिसतंय की आपली मुलं इतके बुद्धिमान आहेत, कर्तृत्ववान आहेत, आज अनेक ठिकाणी ती गेलेली आहेत, परंतु इतर जे काही पुढारलेले समाज जिजाऊ ब्रिगेड वाटचाल करते आहे। या प्रथा जिथे कुठे होत असतात। आता एखाद्या समजा महिलेचा नवरा मेला आणि मेल्यानंतर जेव्हा प्रत्येक स्त्रिया तिला भेटायला येतात तेव्हा तिला कुंकू लावतात, प्रत्येक जण कुंकू लावतात आणि तिला प्रत्येक वेळी जाणीव करून देते आहे की बाई तुझा हा शेवटचाच कुंकू आहे आणि तुझा नवरा तुला सोडून गेलेला आहे। म्हणजे तिला तिच्या एकटेपणाची जाणीव करून देत आहेत। अशा या आपल्या प्रथा बंद व्हाव्या यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील हेरवड गावात एक ठराव झाला 5 मे 2022 रोजी राजश्री शाहू महाराजांचा छाईल येथील ऐतिहासिक सामाजिक परिषदेच्या शतक महोत्सवी अधिवेशनात अशी शपथ घेतो की आपल्या समाजात सध्या रूढ झालेल्या विवाह पद्धती, अंत्यविधी व उत्तर कार्यविधी त्यांचे वारसदार उद्योगपती प्रल्हाद दगाजी सोनवणे सटाणा हे आजच्या कार्यक्रमाला आपल्या सर्व मराठा समाजांच्या कार्यकर्ते बांधवांसह उपस्थित आहेत। त्यांनी सुद्धा स्टेजवर यावं। पोचत आहे याची जाणीव आपल्याला झाली आहे। यावर उपाययोजना म्हणून आपल्या आजच्या अधिवेशनात आपण साऱ्यांनी पारित केलेल्या ठरावांशी बांधील राहून जाताना इथं ती पुडी, माचीस, सिगारेट टाकून द्यावी अशी माझी कळकळीची विनंती आहे। तर माझा सांगण्याचा उद्देश एकच आहे, एकाचं जरी हृदय, एकाचं जरी लिव्हर वाचलं तरी आपण या आदेशाच्या साक्री तालुका मराठा सामाजिक परिषदेच्या या आजच्या छाईलच्या भूमीत संपन्न होत असलेल्या ऐतिहासिक मराठा समाजाच्या अधिवेशनाच्या शताब्दी वर्ष सोहळ्याचे अध्यक्ष, या तालुक्याचे सामाजिक कार्यकर्ते, आमचे मार्गदर्शक आदरणीय आप्पासाहेब
26 रोजी या साक्री तालुक्यातील जे ज्येष्ठ श्रेष्ठ होते आमचे सगळ्यांचे पूर्वज, ते सगळे एकत्र आले. स्वातंत्र्यपूर्व काळात इंग्रजांशी स्वातंत्र्यासाठी लढा देताना समाजात ज्या काही वाईट चालीरीती आहे, अनिष्ट प्रथा आहे, परंपरा आहे, हे बदलणे किती आवश्यक आहे, किती महत्त्वाचं आहे याची जाण या सगळ्यांना होती. आणि त्याप्रमाणे त्यांनी 6 ठराव पास केले होते. आणि या 6 ठराव पास करण्यासाठी साक्री तालुक्यातील 5 विभाग करण्यात आले आणि तिथल्या प्रत्येक विभागातील तिथल्या प्रमुख लोकांना जबाबदारी देण्यात आली. आणि त्या ठरावाची प्रत वाचताना एक लक्षात येतं, जे प्रश्न ज्या चाली